नाही, मुळात कंगना राणावतने हे सगळं बोलावं हेच फार विशेष आहे. राणावतची स्वतःची इमेज काय, राणावतने स्वतः मुक्त फळं काय उधळलेली आहे. ज्या राणावतने म्हटलं की सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने अश्लीलतेचं प्रदर्शन करू शकत नाही. राणावतबाईंना याचा विसर पडलाय का की त्यांचे सगळे जे चित्रपट आहेत ते मुळात सार्वजनिकरित्याच प्रदर्शित होतात आणि सार्वजनिकरित्या प्रदर्शित झालेल्या त्यांच्या चित्रपटांना हजारो लोक बघायला जातात. जे चित्रपट अश्लीलता, अश्लाघ्यता, अनिती, अनाचार या सगळ्याच गोष्टींना नॉर्मलाइज करायचा प्रयत्न करतात. म्हणजे स्मोकिंग पासून दारू पिणे, सिगरेट ओढणे इथपासून ते अंग प्रदर्शनापर्यंत सगळ्या गोष्टी कंगना राणावतच्या चित्रपटांमध्ये विपुल प्रमाणात सापडतात. आणि त्या राणावत आपल्याला काय बोलणार आहेत बरं या सगळ्यांवर? बरं, प्रेरणाजी, तुम्ही ऐकलं की नेमकं काय म्हणणं आहे सुषमाताईंचं? प्रेरणाजी, मला सांगा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सार्वजनिक जबाबदारी, कारण लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर यामध्ये कुठेतरी सीमा आखणं गरजेचं असतं. मात्र ज्या वेळेला आपण बोलतो, बरळतो आणि जनरेशन गटर असा या विद्यार्थ्यांचा, आंदोलकांचा उल्लेख करतो, कुठेतरी विसर पडतो का या लोकप्रतिनिधींना? प्रेरणाजी. विशालजी, ज्या आता कंगनाजींचं ज्या वक्तव्याच्या विषयी आपण चर्चा करतोय ते त्यांचं एक वैयक्तिक मत असू शकतं. प्रत्येकाला जी त्या खासदार आहेत आणि त्यांचं एक वैयक्तिक मत असू शकतं जे त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्याला घेऊन अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या. एकंदरच आपण झालेलं हे सगळं आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी याच्यामध्ये सहभागी झालेल्या निरनिराळ्या प्रवृत्ती आपण या दरम्यानच्या काळामध्ये बघितल्या. कदाचित त्यांना त्याच्यामध्ये नकारार्थी भूमिकेमध्ये, प्रचंड नकारार्थी भूमिकेमध्ये विद्यार्थी नसलेले जे लोक उतरले होते, कदाचित त्यांच्याविषयी त्यांना बोलायचं असेल, पण ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. आणि त्या एक अभिनेत्री पण आहेत. अभिनेत्री म्हणून काम करत असताना ज्या चित्रपटांमध्ये ज्या भूमिका त्यांना मिळाल्या त्या पद्धतीच्या भूमिका त्यांनी साकारलेल्या आपण बघितलेलं आहे. आणि हे त्यांचं एक वैयक्तिक मत आहे. बरं सुषमाताई, याला आपण वैयक्तिक मत म्हणू शकतो का? दुसरीकडे आंदोलन स्थळावरती आम्ही तुम्हाला देखील गेलेलं पाहिलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची भाषा चुकीची होती की कंगनानं दिलेली प्रतिक्रिया जास्ती आक्षेपार्ह वाटते? नाही, मुळात कंगना राणावतने जरा स्वतःच्या पक्षाचा एकदा अभ्यास केला पाहिजे. अंगाशी यायला लागलं की ते त्यांचं वैयक्तिक मत आहे असं म्हणण्याची भाजपची जुनी थेअरी आहे. जोपर्यंत भाजपला असं वाटतं नॅरेटिव्ह सेट करायला मदत होते तोपर्यंत होऊ द्या, पण जेव्हा अगदीच प्रकरण अंगाशी येतं त्यावेळेला ते त्याला वैयक्तिक वगैरे म्हणून सोडतात. आजही राहुलजींनी जो प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर अशाच पद्धतीने पलटायचा प्रयत्न हा जितेंद्र सिंह यांनी सभागृहामध्ये केला. मुळात जी भाजपा अश्लीलता पसरवण्यासाठीच जणू काम करते का असं वाटावं इथपर्यंत ज्या भाजपचे लोक अश्लील पद्धतीने व्यक्त होत राहतात. आणि ते सगळेच, म्हणजे त्याला अपवाद असं काही माणूसच नाहीये. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना की भाजपचे खासदार रमेश बिधोरी ऑन फ्लोअर बसपाच्या खासदारांना कटुवे असा शब्द उच्चारतात. किती गलिच्छपणा आहे हा, किती ओंगळवादा, किती बिभत्सपणा आहे हा भरलेला. किंवा निशिकांत दुबे सारखा माणूस ज्या नेहरूजींनी या भारतामध्ये विकासाचा पाया ठेवला, म्हणजे आज मोदी सगळीकडे रिबिनी कापत फिरू शकतात त्याचं कारण नेहरूजींनी ते आधी काम केलेलं आहे म्हणून ते रिबिनी कापू शकतात आणि डायरेक्ट उद्घाटनाला पोहोचू शकतात. ते सगळे ज्या भाजपला सगळीकडे मतदान घेण्यासाठी जे शाळा कॉलेजेस लागतात त्या सगळ्यांचं बांधकाम हे नेहरूजींच्या काळात झालेलं आहे. त्या नेहरूजींबद्दल निशिकांत दुबे अय्याश शब्द वापरतो. मुळात निशिकांत दुबे सारखा माणूस किती अय्याशबाज आहे त्याची अय्याशी सगळ्या भारताला माहिती असते. जी भाजपा इंदिराजींबद्दल अत्यंत वाईट पद्धतीने व्यक्त होते आणि ज्या भाजपचे लावारिस भक्तुल्ले आणि टॅटोधारी सगळ्या भक्तीने या सोनियाजींच्या वाढदिवसाला बारगलचा हॅशटॅग चालवतात, अशा लोकांकडून काय संस्काराची अपेक्षा आपण करावी? बरं, पंतप्रधान हा देशाचा चेहरा असतो, त्या पक्षाचाही तो चेहरा आहे. पंतप्रधान असणारे मोदीजी ममता बॅनर्जींबद्दल दीदी ओ दीदी अशा इतक्या ओंगळवाण्या स्वरामध्ये ओरडतात. तोच ओंगळवाण्या स्वर जर भाजपच्या तमाम बायकांबद्दल जर वापरायचा ठरवला तर त्यांचं काय म्हणणं असेल? बरं, हे फक्त केंद्रातलं झालं. महाराष्ट्रात पण इतकी चढावड लागलेली आहे की महाराष्ट्रातला एक खासदार नवनीत राणा या अक्षरशः म्हणजे ठाकरेंमध्ये किती दम आहे, ठाकरेंमध्ये दम नाही. आता मराठी भाषा त्यांना काय कळावी आणि दम कुणाकडे किती आहे आणि किती नाही हे तुम्हाला कसं कळतं असं जर नवनीत राणांना विचारलं तर त्यांना किती कळ लागेल बरं? मुळात यांना भाषा, संस्कार, संस्कृती याच्याशी या लोकांना काहीच घेणं देणं नाही. भाजपची एक टॅटोधारी आमदारी नाही. ही जी टॅटोधारी बाई आहे ही ऑन फ्लोअर सभागृहात सांगते की माझ्या तंगड्याला मी 56 बांधून फिरते. आता तंगड्याला 56 बांधून फिरते हे कोणत्या सुसंस्कृत परंपरेत येतं बरं? तर अगदी त्याच वेळेला कित्येक त्यांचे म्हणजे महायुतीतले जे आमदार खासदार आहेत आपण बघितलं की सभागृहात मारामारी करतात, सभागृहाच्या आवारात मारामारी करतात, आई बहिणीवरून शिवीगाळ करतात, त्यांच्या कित्येकदा ऑडिओ टेप, व्हिडिओ टेप ह्या सगळ्या व्हायरल होतात.
आणि याच्यावर कळस म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री हे देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांना राहुलजींना बोलताना तुमची डोक्यातली चीप हरवली अशी चीप लँग्वेज करतात आणि विशेष हेच फडणवीस ऑन फ्लोअर सांगतात की कुत्ते भारे के टट्टू ही टपोरी भाषा आहे. ही टपोरी भाषा या राज्याचे मुख्यमंत्री सभागृहाच्या पटलावर वापरतात. अशा लोकांकडून अपेक्षा करावी. आणि जेव्हा प्रकरण अंगाशी येते म्हटल्यावर जसं आता यांनी सांगितलं की ती त्यांची वैयक्तिक भाषा असेल तर कंगना राणावतने लगेच घुमजाव केला आणि कंगना राणावत म्हणते की मला मीडियाने टार्गेट केलंय. मीडिया काय टार्गेट करेल राणावतला? राणावतबाईचा रिलेव्हन्स तरी काय आहे? अशी अतार्किक विधानं करण्याच्या पलीकडे राणावत यांनी आतापर्यंत सभागृहात अशी कोणती चमकदार कामगिरी, कोणते चमकदार आणि लोकांचं लक्ष वेधून घेणारे आणि निर्णायक विषय असणारे, कोण इश्यूज असणारे असे कुठले प्रश्न विचारले? बरं, नक्कीच सुषमाताई, तुम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं प्रेरणाजी देतीलच. प्रेरणाजी, त्याला जोडून मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की लोकशाहीमध्ये सरकार विरोधात आंदोलनं करणं हा खरं तर नागरिकांचा अधिकार आहे. व्यवस्थेत बदल हवा असेल तर निवडणूक लढवा, हा कंगना राणावत त्या विद्यार्थ्यांना सल्ला का देताना दिसून येतात? बाकी जे सुषमाताईंनी प्रश्न उपस्थित केलेले त्याचे देखील उत्तर द्याच की. आणि मला एक सांगा, एक महिला म्हणून कंगना राणावत यांचं वक्तव्य तुम्हाला रुचलं का? म्हणजे एका बाजूला त्या बोलतात गटर जनरेशन आणि त्यानंतर महिलांविषयी केलेलं वक्तव्य, याविषयी प्रेरणा होणार. विशालजी, मला थोडस मी 1-2 मिनिटं विस्तृत बोलते. आपण सगळ्यांनी नीटचा हा पेपर लीकचा विषय बघितला 3 मेच्या रोजीपासून चालू झालेला आणि त्याला घेऊन निरनिराळ्या लोकांनी निरनिराळी वक्तव्य केलेली आपण देशामध्ये बघितलं. आज आपण फक्त कंगनाजींच्या वक्तव्याच्या विषयी इतकी सखोल चर्चा करतोय. मला प्रकाश जोड टाकायचा आहे. नीटचं प्रकरण झाल्यानंतर एक प्रोटेस्ट झाला जो सीजेपीच्या माध्यमातून करण्यात आला आणि सीजेपी मधनं 2 लोकांनी प्रामुख्याने त्या विषयाला लीड केलं आणि आपण बघितलं वांगचुकजी त्या याच्यामध्ये उपोषणासाठी बसले. तो सगळा प्रकरण आपण एकंदर जवळनं बघितलं. या सगळ्या विषयामध्ये सरकारने आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या विषयाला पाठीशी न घालता याची सखोल चौकशी 4 मेला पेपर लीकच्या विषयाला घेऊन केलेली. 15 मेच्या दिवशी आपण स्वतः शिक्षण मंत्र्यांच्या भूमिका बघितल्या, सगळ्या लोकांना अरेस्ट झालेल्या बघितल्या आणि याला पाठीशी न घालता रिनीट ही एक्झाम विद्यार्थ्यांचं 1 वर्ष वाया जाऊ नये म्हणून लवकरात लवकर आपण रिनीट घेतली आणि विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जाणार नाही याची पूर्ण काळजी दुसऱ्या टप्प्यामध्ये सरकारने घेतली आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये यासारखी प्रकरणं पुन्हा समोर येऊ नयेत आणि विद्यार्थ्यांना पेपर लीक सारख्या समस्येला वारंवार सामोरं जावं लागू नये म्हणून आजच्या दिवशी आपण पब्लिक एक्झामिनेशन ऍक्ट सरकारने पारित केलेला बघितला. 3ही पातळ्यांवरती सरकारने आपलं काम अचूक आणि योग्य पद्धतीने करण्याचं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केलेलं आपण बघितलं. या सगळ्या प्रोटेस्टला म्हणजे आता ताई खूप काही बोलल्या. मला आपल्याला सांगायचं की कंगनाजी यांना लोकांनी निवडून दिलं, त्या मंडीतनं निवडून आल्या आणि त्या खासदार झाल्या. त्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या वगैरे नाहीयेत, पण यांच्याच पार्टीचे माननीय प्रवक्ते संजय राऊतजी रोज सकाळी येतात आणि रोज बरळतात. रोज यांचा भोंगा सकाळी 9 वाजता चालू होतो. अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये अतिशय चुकीचे शब्द रोज सकाळी संजय राऊत महाराष्ट्राच्या लोकांसमोर येऊन बरळतात. त्या संजय राऊतांनी वापरलेल्या शिव्या, त्यांनी वापरलेले शब्दही मी माझ्या तोंडातनं घेऊ पण शकत नाही. म्हणजे एका दृष्टीने शिवसेनेच्या उपनेत्या आप्ता या ठिकाणी बसल्यात. शिवसेनेनी म्हणजे प्रमाण नेत्यांनी सुद्धा वापरलेले अनेक शब्द यांच्या शीर्ष नेतृत्वानी रोज आपण बघतो. कोणी उंदीर असतं, कोणी मासा असतं, कोणी वाघ असतं, कोणी आणखीन कोणी असतं, अनेक प्राण्यांची नावं, अनेक प्रकारचे शिवीगाळ हे शिवसेनेच्या माध्यमातून उबाठ्या गटांनी वारंवार समोर आणलेले आहेत. त्यामुळे यासारख्या शब्दांना घेऊन यांनी बोलावं याचा नैतिक अधिकार यांना नाही. कंगनाच्या वक्तव्याचं तुम्ही समर्थन करताय? मी बोलते यांच्या शीर्ष नेत्यांपासून ते रोज सकाळी जो यांचा भोंगा वाजतो ते उभाटा गटाचे प्रवक्ते माननीय संजय राऊत यांच्या तोंडून शब्द ऐकून ऐकून आमचे कान पिकले. आता महाराष्ट्राच्या लोकांनी ते बंद केले. त्यामुळे यांच्याकडे आता कोणीही उरलेलं नाहीये. उरले सुरले लोक सुद्धा गेले, पार्टी रिकामी झाली, पण तरीही यांना कळत नाहीये की रोज यांच्या माध्यमातून मला आत्ता ताईंना प्रश्न विचारायचा आहे की उद्धवजींच्या बाबतीमध्ये कोणी विरोधात बोललं तर आपण मागच्या इतिहासात जाऊन जर बघितलं, लोकांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण करण्यापर्यंत यांच्या कार्यकर्त्यांनी कामं केलेत. म्हणजे उद्याच्या दिवशी जर कोण बोललं तर त्यांच्या कार्यालयामध्ये उभाटा गटाचे कार्यकर्ते गेल्याशिवाय राहणार नाहीत. हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. त्यामुळे चुकीच्या शब्दांच्या विषयी यांना बोलण्याचा काही अधिकार नाहीये. आपण जनरेशन गटर आणि महिलांचा अवमान मी येते त्याच मुद्द्यावर येते. आमची पार्टी म्हणजे मी सुद्धा तुम्हाला सांगते, मी स्वतः इथे डिबेटला बसले, मी अनेक आंदोलनांमध्ये गेले, विरोधी पक्षात आम्ही होतो, आम्ही करायचो. लोकशाही सुदृढ असल्याचं ते प्रमाण आहे. यांनी सुद्धा मुंबईमध्ये एक आंदोलन केलं, कोणावरही लाठीचार्ज झाला नाही, कोणाच्याही विरोधामध्ये काही झालं नाही. शांततेत आंदोलन करणं हे सुदृढ लोकशाहीचं द्योतक आहे. पण आपण त्या ठिकाणी जे झालेलं बघितलं,
आदरणीय मोदीजींना त्यांच्या स्वर्गीय आईसाठी अत्यंत घाणेरड्या शब्दामध्ये त्या ठिकाणी जे उपस्थित विद्यार्थी नसलेले लोक होते त्यांनी देशाची आबरू म्हणजे ते बोलले ते विद्यार्थी कधीच नव्हते. मला प्रश्न आहे की सुषमाताई त्यांना पाठीशी घालणार का? बरं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर सुषमाताई सविस्तर देतीलच. सुषमाताई, निवडून आलेल्या सरकारवर जन आंदोलनातून दबाव आणणं लोकशाही विरोधी का समजलं गेलं या आंदोलनावेळी? आंदोलन हा लोकशाही मधलं एक महत्वाचं अस्त्र आहे. आंदोलन करणं हा आंदोलकांचा नागरिकांचा अधिकार आहे. एक दुसरं असं की ह्या ज्या काही होनरावताई आहेत त्या जरा जिल्हा पातळीला काम करतात, त्यामुळे त्या जिल्हा पातळीच्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने मी माझी ओळख सांगते आपल्याला. अरे मी मध्ये बोलले नव्हते. मला प्रेरणाजी, मी येईन आपल्याकडे. आपण प्रोटोकॉल पाळूयात, एकमेकांपासून वैयक्तिक नको. प्रेरणाजी, मी आपल्याला ही संधी दिली. प्रॉब्लेम मी तुमच्या इतकी मोठी नाहीये, मी तुमच्या इतकी मोठी नाहीये सुषमाजी. माझी ओळख मी सांगते तुम्हाला. मी पण लातूरचीच आहे, लातूरचीच लेक आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आलात त्याच ठिकाणची लेक मी पण आहे. प्रेरणाजी, मी येईन आपल्याकडे. सुषमाताई, डिव्हॅल्युएशन करून तुम्ही बोलू नका. तुम्ही तुमच्या पार्टीची बाजू मांडा. हीच सुषमाताई बोला. प्रॉब्लेम प्लीज प्लीज. चला झालं बोलून. हा, तर होनराव सारख्या जे काही जिल्हा पातळीवर काम करणारे जे बाळबोध लोक आहेत, या बाळबोध लोकांचा प्रॉब्लेम असतो की एका दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं नाही, दुसरे काय बोलतायत ते समजून घ्यायचं नाही. तुम्ही चिडून नका बोलू. बोलू द्या. चिडून नका बोलू. होनरावजी, मला बोलू द्या जरा. कधीतरी तुम्ही काय वादविवाद तर तुम्हाला वादाचे जरा नियम कळू द्या. नियम कळू द्या. नियम वादाचे नियम कळू द्या तुम्हाला. हा, डिबेटचे नियम कळू द्या. ठीक आहे. तर आता या ज्या काही बाळबोध चर्चा करत होत्या त्या बाळबोध चर्चेमध्ये खरं तर हे पण विशेष आहे की त्या राज्यपातळीला जरी काम करायला आल्या तरी त्या कसं बाळबोधपणे युक्तिवाद करतील. त्याचं कारण असं आहे की मुळात तर्कशुद्ध बोलले लोकांना चकवत नाही. यांचा तरी माईक बंद करा. काय तुम्ही करताय? प्रेरणाजी, मी आपल्याकडे येईन, पूर्ण वेळ देईल. आपण वैयक्तिक पातळीवरती नको जाऊया. सुषमाताई, निवडून आलेल्या सरकारवर जन आंदोलनातून दबाव आणणं लोकशाही विरोधी आहे. निश्चित निश्चित मी त्यांना देखील ते सांगितलेलंच आणि विनंती करतोय मी दोन्ही मान्यवरांना. मी मुद्द्याकडे जाऊयात. सुषमाताई, मी त्यांचा आदर करतो. नक्कीच. सुषमाताई बोला. जिल्हा पातळीचे आणि तालुका पातळीचे बाळबोध लोक बोलवले ना की हे अडचण होते. मुद्द्यावरती बोलूया. तुम्हाला सकाळचं भोंगा मान्य आहे का? तुम्ही महाराष्ट्राला रोज सकाळी जे सिगांचे डोस देता ते मान्य आहेत का? प्रेरणाजी, मी आपल्याकडे देखील येईन. आपल्या वेळेची मर्यादा आहे. सुषमाताई, निवडून आलेल्या सरकारवर जन आंदोलनातून दबाव आणणं लोकशाही विरोधी वाटतं का? ही डिबेट व्यवस्थित योग्यता दाखवून दिली त्याबद्दल तुमचं अभिनंदन मनपूर्वक. विशालजी, तुमची योग्यता दाखवून दिली त्याबद्दल अभिनंदन. आता मी जरा बोलतो. विशालजी, प्रेरणाजी, मी आपल्याला पूर्ण वेळ देईल. सुषमाताई बोला. हा, मला असं वाटतं की त्यांचा थोडा वेळ जर माईक म्यूट केला तर मला बोलता येईल आणि मला सांगता येईल की तार्किकतेने चर्चा करणं हे कधीही भाजपच्या कुठल्याही प्रवक्त्याला जमत नाही. ती त्यांची अडचण आहे. पहिली गोष्ट. दुसरं असं की मुद्दा काय चाललाय की आंदोलकांना अशा पद्धतीने गटर जनरेशन म्हणणं योग्य आहे का, आणि यावरची चर्चा चालू आहे. ही चर्चा तुम्ही जेव्हा दुसरीकडे नेताय त्यावेळेला त्याचंही उत्तर एकदा दिलं पाहिजे. संजय राऊत हे जे काही बोलतात ते ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्याबद्दल बोलतात आणि ते बोलताना ज्यांच्याबद्दल बोलताय दे आर डिझर्विंग. हे आम्ही जरा शांतपणे आणि व्यवस्थित सांगितलं पाहिजे. एक. दुसरं असं की वारंवार भाजपच्या लोकांकडनं जो गलिच्छपणा केला जातो, ज्या गलिच्छ पद्धतीने बोललं जातं त्याच्यावर तुम्ही प्रश्न विचारलाय आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी जसं म्हटलं की जिल्हा पातळीच्या लोकांना ते सांगताच येणार नाही आणि त्या राज्य पातळीला आल्या तरी त्यांचा तो आयक्यू त्याच पद्धतीचा राहणार आहे. त्यात काही वाढ होणार नाही, तर त्याच पद्धतीने बोलणार आहे. मुद्दा हा आहे की ह्या सगळ्यांच्या मध्ये प्रेरणाताई, मला आपला आक्षेप लक्षात येतोय. आपण मूळ मुद्द्याकडे जाऊया. काही पावलं उचलली आणि जो काही देऊ शकेल विचार केला. सुषमाताईंचं उत्तर तर ऐकूया, त्या उत्तर देतात. मुळात 22 लोकांचा जीव गेल्यानंतर तुम्हाला हा कायदा करायचं का सुचावं? 22 लोकांचा आधी जीव जातो आणि मग कायदा करायचं सुचतं. तोपर्यंत काही झोपलेलं असतं का सरकार? मुळात तुम्हाला बीजेपीचं आंदोलन होतं किंवा कोणाचंही आंदोलन होतं, लोक तुमच्यावर इतके वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. महाराष्ट्रात आता आम्ही ड्रग्ज इन्स्पेक्टरच्या पेपर फुटीचा आम्ही मुद्दा घेऊन बोलत आहोत. आम्ही आता पुन्हा प्रश्न उपस्थित करतोय की अरे एमपीएससीच्या एकूण घोटाळ्यामधल्या याच्यावरती तुम्ही जरा बोललं पाहिजे आणि कुणी त्याच्यावर बोलत नाही. टीईटीचा पेपर यांच्या काळात फुटतो. ज्याने पेपर फोडला त्यांनाच भाजप पुन्हा आपल्या पक्षामध्ये प्रवेश देते
आणि प्रवेश दिल्यानंतर तोच माणूस पुन्हा एकदा मृदा जलसंधारणच्या परीक्षेमध्ये तो पुन्हा एकदा तो आरोपी म्हणून सापडतो. ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की भाजप वारंवार ह्या सगळ्यांमध्ये सामील असते, किंबहुना भाजपचे लोक घोटाळे करणाऱ्यांमध्ये सामील होतात हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होतंय. आणि अशा लोकांकडून कुठल्या आपण सर्टिफिकेटची अपेक्षा करायच्या की ज्या लोकांना ते सर्टिफिकेट म्हणजे त्यांना ते कळतच नाही, या लोकांकडून आपण काय अपेक्षा करायच्या? आता साधं बघा विशाल भैया, साधा तर्क आहे. आज असं जितेंद्र सिंह सभागृहाच्या पटलावर म्हणाले की अमित शहानी कसे काय गोळीबाराचे आदेश दिले, गोळीबाराचे आदेश तर जिल्हाधिकारी देतात. आता आपण असं गृहीत धरू की गोळीबाराचे आदेश जिल्हाधिकारी देतात. जर हा नियम असेल तर मग महाराष्ट्रामध्ये मावळला जेव्हा शेतकऱ्यांवर गोळीबार झाला तेव्हा तोही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार झाला असेल. मग तेव्हा फडणवीसांनी दिवंगत नेते अजितदादांवर जहरी टीका का केली? मग त्यावर आता अजितदादांची माफी किंवा सुनेत्रा वहिनींची माफी देवेंद्र फडणवीस मागणार आहेत का? म्हणजे केंद्रात तुम्ही तुमच्या पद्धतीने न्याय लावता, मग राज्यातल्या न्यायाचं काय? म्हणजे कुठेही कसलाही तर्क आणि धरबंद या लोकांच्या बोलण्याला नसतो. हे लोक या पद्धतीने आणि कुणीही बालिश उठावं आणि अतिशय तर्कहीन बोलावं याला काही अर्थच उरत नाही. बरोबर आहे, पण त्यालाच जोडून प्रेरणाजी मी वेळ देतो आपल्याला. लोकप्रतिनिधींनी सोशल मीडियावरती वापरणाऱ्या भाषेवर आचारसंहिता असायला हवी होती का? आणि एका बाजूला कंगना राणौत म्हणतात असायला पाहिजे विशाल भैया, पण अडचण काय माहितीये का की भाषेवर एक भाषेची संहिता पाळली गेली पाहिजे, भाषा कशी असावी त्याबद्दलची. पण हे कोण बोलतंय? ज्या भाजपने सगळी विषपेरणी केली ती भाजपा, ज्यांनी सोशल मीडियावर सकाळ दुपार संध्याकाळ 40 पैशाच्या हिशोबाने रतीब लावला ती भाजपा. अहो ज्यांचे म्हणजे मी म्हटलं ना की सभागृहामध्ये टॅटोधारी आमदारीन ती तंगड्याला 56 बांधायची भाषा करते ती भाजपा. सुषमा वेळेची मर्यादा आहे मला. ती भाजपा. प्रेरणाजींकडून आपण उत्तर घेऊया की कंगना राणौत वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा केवळ प्रयत्न करताय का? मीडियावरती त्याचा खापर का? प्रेरणाजी. विशालजी आता मला माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही ज्यावेळी डिबेटसाठी लोक बोलवतात त्यावेळी फार सुपेरियर कॉम्प्लेक्स असलेल्या लोकांसोबत आम्ही बसायला देत जाऊ नका. आम्ही अशा खूप सगळ्या पॉलिटिकल पार्टीज बदलून एखाद्या रिकाम्या झालेल्या बोलण्याची संधी मिळते का याच्यासाठी पार्टीचं काम वगैरे असं काही करत नाही. आम्ही गेल्या विचारांसाठी काम करणारे आम्ही लोक आहोत ज्यांनी स्वतः बाळासाहेब ठाकरेंविषयी त्या ज्यावेळी उभाटात नव्हत्या त्यावेळी जे शब्द वापरले ते एकदा त्यांनी स्वतः आठवावेत आणि मग जगाला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान द्यावं. सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स असणं हे ठीक आहे, पण ऍटलीस्ट स्वतःचं अनालिसिस पण आपण कधीतरी केलं पाहिजे. निव्वळच सगळी बोट हे इतरांकडे दाखवून या पद्धतीने होत नाही. त्यामुळे मी सांगते चुकीच्या शब्दांच्या बाबतीमध्ये बोलण्याचा अधिकार कोणालाही नाहीये. भारतीय जनता पक्ष हा अत्यंत सुसंस्कृतपणे विषयांना हाताळणारा आणि सरकार चालवणारा, लोकांच्या भूमिका सकारात्मक असतील नाही तर विरोधात असतील त्या ऐकून भाजपची भूमिका लक्षात आली मला. प्रेरणाजी, कंगना राणौत वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहतात. मी आत्ताच आपल्याला सांगितलं कंगना राणावतांच्या वक्तव्याविषयी मी आत्ताच आपल्याला सांगितलं काय असतं. त्यांची ही वैयक्तिक भूमिका असू शकते, ही पार्टीची ऑफिशियल भूमिका नाहीये. अशा पद्धतीचे व्यक्तीने पार्टीसाठी या जेनझीसाठी वापरलेले नाहीयेत. पण मी एवढंच आपल्याला सांगते, जेनझीजला आपण जे टार्गेट करतोय किंवा ज्यांच्याविषयी बोलतोय, ज्या लोकांनी याच्यामध्ये नकारार्थी भूमिका घेतल्या ते पण त्या जेनझीचाच भाग आहेत आणि जे सकारात्मकरित्या सरकारच्या पाठीचे, ज्यांना सामान्य विद्यार्थ्यांना ज्यांना नीट द्यायची पुढे करिअर करायचंय, हे लोक अशा पद्धतीचे अश्लाघ्य वक्तव्य कधी करणारे नाहीयेत. आपल्याला माहितीये राम होता तेव्हा त्यावेळी रावण पण वास्तव्य करत होता. जेनझीज मध्ये खूप कॅलिबर आहे, ते अतिशय वेगाने पुढे जाणारी जनरेशन आहे. त्यामधले हे कोणीतरी निगेटिव्ह नकारार्थी या प्रोटेस्टला खराब करण्यासाठी आलेले लोक, ज्यांना स्वतः दिपकेंनी सुद्धा सांगितलं की शांततेत जेवढे लोक बसलेत तेच आमचे आहेत, हे दंगा करणारे लोक आमचे नाहीयेत. त्यांनी सुद्धा झिडकारून लावलं होतं. आणि तुम्हाला अंडरलाईन एक सांगते, मुंबईमध्ये उभाटा गटाने केलेला जो प्रोटेस्ट होता की निव्वळ क्रेडिट घेण्यासाठी, उद्धव ठाकरेजींना तुम्हीच प्रश्न विचारला होता की आता पुढचा या आंदोलनामधला स्टँड काय असणार आहे. त्यावेळी दुर्दैवानी म्हणजे दिपकेंच्या आंदोलनाचं क्रेडिट घेण्यासाठी उभे असलेले हे सगळे जण इन्क्लुडिंग उपनेत्या त्यांनी उत्तर दिलं की दिपके ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. त्यामुळे केविलवाणे उभाटा गटाचे प्रकार आणि त्यांचं फार लॉजिकल बोलणं आणि चुकीचे शब्द वापरणं आणि सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स सगळ्यांनी मागच्या काळात बघितलाय. तोच आता उपनेत्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. मला अतिशय खंत आहे विशालजी, तुम्ही पॅनलवरती बोलत असताना अत्यंत सुपेरियर लोकांना बोलवता, ज्यांना असं वाटतं की ते बोलतात तेवढंच लॉजिकल आहे. त्यामुळे सकाळच्या भोंग्याचा आवाज कधीतरी त्यांनाही ऐकवा. उद्धव बाळासाहेब ठाकरेजींचा
आवाज ऐकवा आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरेजींबद्दल त्या उभाट्यात नसताना केलेलं वक्तव्य त्यांना ऐकवा, म्हणजे त्यांना कळेल दुटप्पी भूमिका या कशा बरं, असतात. प्रेरणाजी, झालेल्या पार्टीत आजचा जाऊन मूळ मुद्दा होता की फक्त महिलांचं झालेला आपण बघतो. आतापर्यंत अपमान, ज्या प्रकारे कंगना रनौत बोलल्या आणि माध्यमांवरती त्यांनी थेटपणे आरोप केला, या महत्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी धन्यवाद सुषमाताई, तुम्ही आलात.